नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी आणि नागरिक एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत की नेमका पाऊस कुठे पडला आणि पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कशी राहणार. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 ते 17 जून दरम्यान कुठे पाऊस झाला, 18 ते 20 जून दरम्यान कुठे पावसाची शक्यता आहे आणि 24 जून नंतर मान्सून किती सक्रिय होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 15 ते 17 जून या कालावधीत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये चांगल्या पावसाच्या सरी पडल्या. विशेषतः कोकणातील काही जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. अनेक ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहिलं तर काही भागांमध्ये तुरळक सरी पडल्या. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाची वाट पाहत आहेत. आता बोलूया 18 ते 20 जून दरम्यान पावसाची स्थिती कशी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याचे भाग तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र या 3 दिवसांमध्ये राज्यभर एकाच वेळी जोरदार किंवा मुसळधार पाऊस होईल अशी परिस्थिती सध्या दिसत नाही. त्यामुळे ज्या भागांमध्ये अद्याप चांगला पाऊस झालेला नाही त्या भागांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 24 जून नंतर काय होणार. मित्रांनो, हवामान तज्ज्ञांच्या मते आणि उपलब्ध अंदाजानुसार 23 ते 24 जून नंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता दिसत आहे. सध्या मंदावलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा वेग घेऊ शकते. याचा परिणाम म्हणून कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. काही जिल्ह्यांमध्ये सलग पाऊस तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार सरींची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी आणि पिकांच्या वाढीसाठी ही चांगली बातमी मानली जात आहे. तथापि पावसाचं अचूक प्रमाण आणि जिल्हानिहाय परिस्थिती पुढील काही दिवसांतील हवामान बदलांवर अवलंबून राहणार आहे. म्हणून हवामान विभागाच्या पुढील अपडेट्सकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमच्या भागात आतापर्यंत किती पाऊस झाला आहे आणि तुम्ही पेरणी केली आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.